तर विजय घाडगे आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत। त्या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पुण्याच्या सर्किट हाऊस परिसरात हा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर यावर आपण अपडेट घेणार आहोत। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडले गेलेले आहेत। अमोल, त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आता तैनात करण्यात आलेला आहे। विजय घाडगे आता उपमुख्यमंत्री अजित पवारांची अखेर भेट घेणार आहेत। त्यांना जी मारहाण झाली होती त्या मारहाणीबद्दल ते चर्चा करणार आहेत। याबद्दलची अधिक अपडेट काय? हे दृश्य आपण पाहतोय की पुण्यातल्या केएम रुग्णालयातून आता विजय घाडगे हे बाहेर पडलेले आहेत आणि आता अँब्युलन्स मधून ते शासकीय विश्रामगृह म्हणजे जिथे अजित पवार आहेत तिथे त्यांना भेटण्यासाठी जाणार आहेत। विजय घाडगे यांच्यासह 10 जणांचं शिष्टमंडळ आहे ते अजित पवार यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आहे। प्रामुख्याने माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा आणि विजय घाडगे यांना जी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेली होती या दोन्ही विषयीची माहिती आणि त्याचा जाब विचारण्यासाठी ते अजित पवार यांच्याकडे जाणार आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त केएम रुग्णालय आणि शासकीय विश्रामगृह या दोन्ही ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि आता ही दृश्य आपण पाहतोय की अँब्युलन्स मध्ये विजय घाडगे यांना आता बसवला जातं आणि त्यानंतर ते कार्यकर्त्यांसोबत शासकीय विश्रामगृहाकडे जाणार आहेत। साधारण 15 मिनिटांचं हे अंतर आहे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत। फक्त पुणेच नाही तर राज्यातल्या विविध कानाकोपऱ्यातून अनेक छावा संघटनेचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा विजय घाडगे यांना भेटण्यासाठी या केएम रुग्णालयात आलेले होते आणि आता त्यांना घेऊन विजय घाडगे आणि त्यांची जी अँब्युलन्स आहे ती आता शासकीय विश्रामगृहाकडे रवाना होणार आहे। त्या आधीची ही दृश्य आपण पाहतोय। मोठी गर्दी आहे ती सुद्धा कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा तातडीने घ्यावा आणि त्याचबरोबर सूरज चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई करावी ही खरं तर मागणी करण्यासाठी विजय घाडगे हे लातूरहून मुंबईच्या दिशेने निघालेले होते। मात्र आज अजित पवार हे पुण्यामध्ये आहेत आणि त्यामुळे विजय घाडगे हे आता पुण्यामध्येच त्यांची भेट घेणार आहे। या भेटीमध्ये आता काय काय चर्चा होते आणि अजित पवार विजय घाडगे यांना काय आश्वासन देतात हे पाहणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर विजय घाडगे हे त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत। पण त्याआधी रुग्णालयामध्येच ते रात्रीपासून उपचार घेत होते आणि त्यानंतर आता ते अजित पवार यांना भेटण्यासाठी केएम रुग्णालयातून आता बाहेर पडतायत। निश्चितच आता या भेटीनंतर खरं तर काय तोडगा निघेल हे पाहणंच आता महत्त्वाचे ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या या महत्त्वाच्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।